अपनी ही चालाकियों पे डालकर पर्दा, अपने ही चालाकियों पर डालकर पर्दा, चेहरे पर नकाब लिए फिरते हैं। जिनके खुद के खाते बिगड़े हैं, जिनके खुद के खाते बिगड़े हैं, वो दुनिया का हिसाब लिए फिरते हैं। हे काय आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून। आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। आणि त्यावेळेस काय, काल बरेच लोक काय काय म्हणाले, चॅलेंजची भाषा दिली, काय काय म्हणाले, मी ऐकत होतो बाहेरून। आणि त्यावेळी देखील सभापती महोदय, वरळीत येऊन दाखवा, वरळीतून तुम्हाला जायचंय, हे चॅलेंज आम्हाला दिलं होतं। सभापती महोदय, आमची प्रेत येतील, लाखो लोक येतील, तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या। पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू, आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं। काल ज्या पद्धतीने भाषा इथं झाली त्याबद्दल मी बोलतोय। सभापती महोदय, हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं, मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय, मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो, माझ्या गाडीत बसलो। होता माझ्या ओ परब साहेब, तिकडून मी एकटा आलो आणि तो इकडे जॉईन झाला आणि माझ्या गाडीत मी बसलो, हेलिकॉप्टर बाजूला सारून वरळीतूनच गेलो। वरळी 2 ठिकाणी थांबलो, पण त्यामुळे त्यावेळी कुठं होते चॅलेंज देणारे, माझा सवाल आहे। आणि मग आम्हाला धमक्या देण्याच्या फंदामध्ये पडू नका, आम्ही करतो ते उघडपणे करतो।